नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आता नोव्हेंबर महिना किंवा डिसेंबर महिना, ऑक्टोबर महिना हा सणांचा दिवस असतो आणि यावेळी प्रत्येक फेस्टिवलमध्ये आपल्याला एकच टेन्शन असतं, आपण कपडे निवडू शकतो, आपण त्याच्यावरची ज्वेलरी, शूज, सँडल सगळं काही आपण निवडतो, पण त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट येते ती म्हणजे चेहऱ्यावरचा ग्लो। तर आता हा राईट टाइम आहे जेव्हा आपण या सर्वांवरती एक उपाय करू शकतो जो खूप स्वस्त असणार आहे। बरेच प्रोडक्ट आहे, परंतु कधी कधी जसं मी नेहमी म्हणते की प्रत्येक घरगुती उपाय आपल्याला फरक पडेल असं नाही, तसं प्रत्येक वेळी बाहेर स्वरूपी जे क्रीम्स असतात त्यांनीही आपल्याला फरक पडेल असं नाही। कधी कधी घरगुती वस्तू पण छान इफेक्ट करतात, पण त्या योग्य रीतीने वापर झाला पाहिजे। आणि असाच मास्क मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्याने लिटरली हा ट्राईड अँड टेस्टेड आहे, म्हणजे मी यूज केल्यानंतर तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू शकता इतका हा छान मास्क आहे। तुम्ही हा फेसला लावू शकता, तुम्ही तुमच्या बॉडीला लावू शकता, तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता, इतका उपयोगी असणार आहे। त्यामुळे कोणते इन्ग्रेडियंट आहे, कोणत्या गोष्टी कशा लावायच्या हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत। परंतु त्याआधी नमस्कार, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मी नयन धावडे आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी फॅशन रिलेटेड, लाईफस्टाईल रिलेटेड, स्किन केअर रिलेटेड, मेकअप रिलेटेड आणि आता तर हॉबीज रिलेटेड व्हिडिओसुद्धा मी घेऊन येणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला या बाबतीत आवड असेल किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठीची छोटीशी गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओवरचा आनंद घेता। आपण नेहमी आपल्या आजींपासून, आपल्या आईपासून ऐकलं आहे की दुधाचं किती महत्त्व आहे। आता रिसेंटली मला हे लक्षात आलेलं आहे की जेव्हा मी यूज करत आले तेव्हा मला लक्षात आलं की दूध सिरियसली आपल्या प्रत्येक रूटीनमध्ये, आपल्या बॉडीमध्ये असो, आपल्या स्किनमध्ये असो किंवा आपल्या बाकीच्या गोष्टीमध्ये खूप युजफुल घटक आहे। फक्त त्याचा वापर कसा होतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। परंतु जेव्हा मी हे चालू केलेलं तेव्हा ह्या खूप गोष्टी मला, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला हेल्पफुल झालेलं आहे, त्यामुळे हा मास्क मी तुम्हाला शेअर करते आहे। पहिली गोष्ट, ज्यांना काळवट डाग आलेले आहे किंवा त्वचा चमकत नाही आहे, ह्या सर्व ज्या गोष्टी असेल त्या सर्व यामध्ये होणार आहे। त्या बनवायचा कसा? कच्चं दूध थोडं गरम करायचं, म्हणजे इतकं थोडं बॉईलमध्ये होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आत्ता लावताय, म्हणजे हप्त्यातून जर 2-3 वेळा लावता तर त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता, किंवा एका वेळेस बनवत असाल तर थोडंसं तुम्हाला दूध गरम करायचं आहे। बाजूला तुम्हाला वाटीमध्ये थोडं दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, ठीक आहे। कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं आणि जेव्हा दूध गरम होतं आहे तेव्हा ही गोष्ट त्याच्यामध्ये टाकायची आणि मिक्स होऊ द्यायची, जोपर्यंत जी पेस्ट आहे ती एकदम लावण्याजोगती होत नाही, म्हणजे ते होणार कारण की आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं असतं, ते घट्ट होतं, मुलायमदार एकदम क्रीम बनतं हे। आणि त्यानंतर तुम्हाला हा मास्क इथे थांबवायचा नाही आहे, तुम्हाला हे काढायचं आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला ॲलोवेरा जेल टाकायचं आहे, 2 चम्मच टाकू शकता, 1 चम्मचसुद्धा टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला या ग्लिसरीन टाकायचं आहे। ग्लिसरीन, ॲलोवेरा जेल आणि ग्लिसरीन खूप छान काम करतं। ॲलोवेरा जेल तुम्हाला कामिंग इफेक्ट देईल, सूदिंग इफेक्ट देईल, म्हणजे स्किनमध्ये जो इरिटेशन असेल किंवा शांत करायचं काम ॲलोवेरा जेल करेल। आणि ग्लिसरीन हा ना नॅचरल ग्लुथोथाईन आहे, म्हणजे एकदम नॅचरल ग्लो देण्याचं काम ग्लिसरीन करतं। त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण यामध्ये टाकतो, छान मिक्स करायचं आणि पूर्ण चेहऱ्याला किंवा केसांना तुम्ही हे लावू शकता। त्यानंतर अर्धा तास तुम्हाला हा मास्क असाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर थंड्या पाण्याने तुम्हाला हा मास्क वॉश करायचा आहे। थंड्या पाण्याने यासाठी कारण की प्रत्येक जेव्हा आपली स्किन हे जर उत्तमरित्या तजेदार करायची असेल तर थंड पाणी खूप छानरित्या काम करतं, त्यामुळे प्रत्येक मास्क नंतर मी तुम्हाला थंड पाण्याने वॉश करायला लावते, त्याने खूप छान इफेक्ट पडतो। आता या सर्व गोष्टी यासाठी कारण की प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत। मिल्क लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे ना त्वचेला इतक्या छानपणे देतो, म्हणजे डेड स्किन रिमूव्ह करायला दूध हे खूप छानरित्या काम करतं। त्यामुळे प्रत्येक वेळी जर मी तुम्हाला म्हणते की डबल क्लिन्झिंग करायचं असेल किंवा फक्त क्लिन्झिंग करायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही दुधाने करू शकता। त्याच्यासोबत आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेलं, कॉर्नफ्लॉवर हे ना नॅचरल टायटनिंग इफेक्ट देतो, म्हणजे स्किनला टाईट करायचं काम करतो किंवा नॅचरल फेअरनेस देण्याचं काम करतो, त्यामुळे हे सुद्धा खूप छानरित्या काम होतं।
त्यानंतर ॲलोवेरा जेल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सूदिंग कामिंग इफेक्ट देतो. ग्लिसरीन हा नॅचरल ग्लो देतो. सर्व पेस्ट छान करायची, अर्धा तास ठेवायचं, वॉश करायचं. आठवड्यात तुम्ही 2-3 वेळा ह्या गोष्टी करू शकता आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसेल. जर तुम्ही हे गोष्ट ट्राय केली ना, तुम्ही हप्त्यातून 2 वेळा करा, तुम्हाला नॅचरली ग्लो, टाईटनेस, स्मूथनेस, क्लीननेस सगळे एका मास्कमध्ये मिळेल. त्यामुळे हा मास्क तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हा मास्क ट्राय केल्यानंतर जर तुम्हाला इफेक्ट दिसत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा रीतीने DIY गोष्टी काही खूप छानरित्या काम करतात. फक्त याच्यानंतर हा मास्क लावल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रमाणात स्वतःच्या स्किनला मॉइश्चरायझर पण लावायचं आहे. कारण की जर कोणत्याही मास्क नंतर खूप हायड्रेशनची गरज असते, तर तुम्ही मास्क लावल्यानंतर नक्की मॉइश्चरायझर छान प्रमाणात लावा, पण हा मास्क नक्की वापर करा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा मास्क वापरल्यानंतर जर तुम्हाला काही तुमच्या स्किनवरती छान फरक दिसत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.